नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहोत। आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर या ठिकाणी आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, खुशखबर आनंदाची बातमी आहे। शासनानं एमपीएससी आयोगानं आज जाहिरातीचा संपूर्ण जे काही जाहिरात आहे तर जाहिरातीची तारीख निश्चित केलेली आहे। म्हणजे बघा, आपण 2025 च्या एक्झाम द्यायचाच आहोत आणि यापूर्वी 2026 तयार झालेला आहे। म्हणजे ही दिवाळी तुम्हाला गोड जाणार की कडू जाणार, काही लोकांना आनंद आहे, काही लोकांना दुःख बी आहे, कारण आपला अभ्यास नाही बाबा। काही लोकांचा या कंबाईनचा अभ्यास नव्हता, ग्रुप बी चा पण अभ्यास नाही, ग्रुप सी चा पण अभ्यास नाही, राज्यसेवेचा पण अभ्यास नाही। आणि आता आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। आणि तो वेळापत्रक जर बघितला पुरो 31 मे 2026 ला आपली राज्यसेवा आहे। 31 मे 2026 ला। त्यानंतर गट ब बघा, पीएसआय एसटीआयएसओ 14 जून 2026 ला जाहीर झालेली आहे। त्यानंतर ग्रुप सी 2026 12 जुलै 2026 ला जाहीर झालेली आहे। म्हणजे आता मला सांगा, 31 मे आतापासून जर आपण विचार केला तर 31 मे ला आता आपल्या पहिल्या परीक्षा बघा पोरो, आता आपली परीक्षा आहे 9 नोव्हेंबरला। 9 नोव्हेंबरला कोणती आहे सध्या? राज्यसेवा पूर्व, 9 नोव्हेंबर 2025 ला। त्यानंतर ग्रुप बी आपली एक्झाम कधी आहे? 21 डिसेंबरला। 21 डिसेंबरला। आणि परत ग्रुप सी कधी आहे तर 4 जानेवारीला। बघा, ही परीक्षा झाल्यानंतर आपल्याला किती वेळ राहिलेली आहे? जानेवारी महिन्यापर्यंत तर आपण बिझीच आहोत। जानेवारी महिन्यापर्यंत आपला कंप्लीट अभ्यासाच्या झोनमध्ये आपण प्रिलिमच्या। जानेवारी महिना झाल्या बरोबर फरवरी मार्च एप्रिल म्हणजे 3च महिने आपल्याजवळ राहते राजा हो। आणि लगेच राज्यसेवा पूर्व परीक्षा 31 मे आपल्या जवळ येऊन बसते, बरोबर आहे। आणि लगेच आपलं जून मध्ये 14 जूनला ग्रुप बी आहे आणि लगेच जुलै मध्ये ग्रुप सी आहे। काय करू? सरळ सेवा करू, कंबाईन करू, राज्यसेवा करू, मुख्य करू, पूर्व करू? तुम्हाला एकच सांगतो, या पूर्व परीक्षेची तुमचा रिझल्ट येणार असेल तर प्रॉपर तयारी करा, नाहीतर पुढल्या परीक्षेची तयारी करा। नाहीतर ही परीक्षा जायची, पुढची परीक्षा जायची आहे पोरो। बघा, रात्र वेळ फार वैराग्याची आहे। आपण तुम्हाला सांगतो, दिवाळी असो दसरा असो, घरी जास्त थांबू नका रे बाबांनो। जो आज टाइमपास करणार आहे त्याचा जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। लोक म्हणतात जाहिरात नाही, एमपीएससीची पदभरतीला खूप वेळ लागते। अरे दादा, मला सांग ना रे बाबा, किती जाहिरात येत आहे कंटिन्युअस? तुम्हाला मला सांगा, या डिफरन्स बघा ना। आजच तुम्हाला 2026 चा टेंटेटिव्ह कार्यक्रम आयोगानं जाहीर केलेला आहे। जेव्हा जाहिरात आली, जेव्हा जाहिरातीची तारीख आलेली आहे की कधी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, पूर्व परीक्षा कधी होणार आहे, मुख्य परीक्षा कधी होणार आहे, हे आयोगानं सगळं सांगून दिलेलं आहे तुम्हाला। त्यामुळे तुम्ही नुसतं पूर्व नव्हे, मुख्य परीक्षा सगळ्या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे। आणि आजच हा टाइम टेबल जो काही आहे तुमच्या भिंतीवर लावून ठेवा की आपल्याजवळ किती दिवस बाकी आहे। विषयाच्या मागे लागा, नुसतं परीक्षेच्या मागे लागू नका। पहिल्यांदा तुम्ही विषय बनवणं गरजेचे आहे आता, कारण स्पर्धा परीक्षामध्ये जोपर्यंत तुमचे प्रत्येक विषय परफेक्ट बनणार नाही तोपर्यंत आपल्याला काही अर्थ नाही। बेसिक पासून शिकवण्याला जातील आणि तुम्हाला वेळोवेळी गायडन्स केले जातील, अशा लोकांच्या सानिध्यात राहा, भपक्यात राहू नका। कोणीतरी आला आणि कोणीतरी कशाही प्रकारे मोठमोठ्या कमर्शियल मेंढरा भरल्यासारखे लोक असतात। काही ठिकाणी मी ऑनलाईनच जातो आणि महिनाभर शो ऑफ करून पाहतो, या गोष्टीला अर्थ नाही। कारण ऑनलाईन मध्ये बऱ्याच लोकांचा धंदा झालाय बाबांनो, कारण त्याच्यातला काही कंटेंट बघा आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी महत्वाच्या आहे की नाही आहे। काही ठिकाणी मी बार्टीला जातो, मी टार्टीला जातो, मी सारथीला जातो, मी महाज्योतीला जातो, कायला जातो। त्या ठिकाणी तुला काय मिळणार आहे? फक्त पैसा मिळत असेल, पण वेळ चालणार आहे दाद्या। कारण याच्यामध्ये तुमचा वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष चालले जातील आणि उमेदीचा वय निघून जातील गाड्या। सगळं होईल आयुष्यात, पैसा परत येईल परंतु वेळ परत येत नाही। मला एक काम करा, मला कालचा दिवस कोणी आणून द्यायला, कोणीतरी आणून देऊ शकते का? त्यामुळं आपल्याला वेळेला फार किंमत आहे। टाइम इज मोर दॅन इम्पॉर्टंट मनी, हे लक्षात घ्या। एक वेळेस पैसा किती येऊ शकतो, परंतु वेळ परत आपल्या आयुष्यात गेलेली परत येत नाही भावांनो। त्यामुळे ही जे काही जाहिरात आता तुम्हाला येणार आहे एमपीएससी 2026, तर त्यामुळे आपल्याला मिशन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। 2026 साठी आपल्याला रणांगण सरकार आपल्याला आणायचं आहे, कारण याच्यातली निवडणूक आहे। तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो, महानगरपालिका, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे,
तर याच्यामध्ये वन फिरू नका, आपला सत्यानाश करू नका, आपला टाइमपास करू नका. तर हे जो काही टाइम टेबल आलेला आहे, तर तुम्हाला आज पार्थ एमपीएससी आपल्या या टेलिग्राम चॅनलला आपण संपूर्ण टाइम टेबल दिलेला आहे, पूर्वचा मुख्यचा सगळं टेंटेटिव्ह एक्झामचं. तर मी आज लगेच लाईव्ह येण्याचं कारण, तुम्हाला आज हे माहिती देण्याचं कारण, जे विद्यार्थी आहे जे झोपेत आहे ते जागेच होण्याचा प्रयत्न करत नाही, काही लोक तर सोंगच घेऊन आहे. बाबांनो, आपलं नव्हे तर आपल्या आई वडिलांचा विचार करा आणि तुम्ही तुमच्या आई वडिलाला किंवा स्वतःला फसवू नका. काही लोक म्हणतात बाबा जाहिरातच निघत नाही आणि एमपीएससी मध्ये काही खरं नाही आहे. अरे दादांनो, एमपीएससी सारखं प्रामाणिक आणि ट्रान्सपरन्सी मेथड या जगात कुठलीच नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगतो 2026 मध्ये काय होईल सांगता येत नाही. असं तर म्हणणं आहे की सगळ्या भरती सरळ सेवेच्या एमपीएससी मार्फतच होतील. म्हणून आता तुम्ही जर 10वीत असाल, 12वीत असाल, फर्स्ट इयरला असाल, ग्रॅज्युएशनला असाल, तर आतापासूनच वर्ष 2 वर्ष एखाद्या चांगल्या गायडन्सच्या सानिध्यात राहा आणि बेसिक पासून तयारी करायला लागा. परंतु आपला प्रॉब्लेम कसा आहे, आपला दलिंद्रीचा धंदा सुरू होतो. सर माझं पैसेच नाही आहे, माझं रूम लावायची सोय नाही आहे, माझं लायब्ररी लावायची सोय नाही आहे, मला पुस्तक घ्यायची सोय नाही आहे, माझं क्लास लावायची सोय नाही आहे. अरे भिकार चोट माणसा, मग ग्रॅज्युएशन केलं कशाला रे? कशाला करतोस रे तू ग्रॅज्युएशन? कशाला शिकतोस तू? आपण शिक्षणाचा काहीच नाही. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घरी काय 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 करोडोनी इस्टेट होती का? डॉक्टर एपीजे अब्दुल कलामच्या घरी काय करोडोनी इस्टेट होती का? त्याचा आजा पंजोबा कोणी काय काय कलेक्टर होतं का? अरे पण हे लोक यांनी स्वतःच्या कष्टावर, मेहनतीवर फॉरेन गाठलं राव. कारण याच्या मनगटात ताकद होती, याच्या मनगटात धमक होती काहीतरी लढण्याची. पण एकच होतं, यांना आपलं आयुष्य समाजासाठी समर्पित केलं. अरे तुम्ही समाजासाठी नका रे, निदान स्वतःसाठी तर करा, निदान स्वतःचा विचार करा. ही वेळ आली आहे बघा, ही वेळ परत येणार नाही, लक्षात घ्या. नाहीतर इतकं पस्तावसाल. मी तर सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, जे कोणी पाखरं स्पर्धा परीक्षा सोडून गेलती असतील, कोणी आपलं शहर सोडलं असेल, कोणी बंद केलं असेल, तर या पाखरांनो परत फिरा. मी प्रत्येक मुलांना सांगतो की परत इमानदारीनं, इतबारीनं 1 वर्ष 2 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा. काही लोक म्हणतात जुगार आहे, काही लोक म्हणतात याचं काही खरं नाही आहे. असं काहीच नाही आहे. जो मन लावून इमानदारीनं अभ्यास करतो, यश 100% त्याला मिळते. लक्षात घ्या. वेळ खराब होती, बरोबर आहे, आपला अभ्यास खराब नव्हता. कधी कधी माणसाचा बॅड पॅच राहतो, परंतु आपापासून जर आपण जर तयारी केली तर मिशन 2026 हे यशस्वी होईल. याची रणनीती कशी राहील, कसं तयारी केली पाहिजे, हे संपूर्ण मी दुसऱ्या व्हिडिओला तुम्हाला सांगेन. पण यासारख्या सगळ्या व्हिडिओला जर तुम्हाला सोबत राहायचं असेल पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या, तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी सांगत राहील. ओके, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर.